मध्य रेल्वेकडून मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं 63 तासांच्या मेगा ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. आज त्या मेगा ब्लॉकला सुरुवात करण्यात आली आहे. एकंदर मुंबईच्या एकंदर दळणवळणावरती यामुळे काय प्रभाव पडतो आणि कशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागते यावर बोलण्यासाठी मध्य रेल्वेचे चीफ पीआरओ मुख्य जनसंपर्क अधिकारी आपल्यासोबत आहेत. सर, मुंबईमध्ये मध्य रेल्वेने ठाणे स्टेशनवरती एक 63 घंट्याचा मेगा ब्लॉक घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये ठाणे स्टेशनचं प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 याचं रुंदीकरणाचं काम आपण हातात घेतलेलं आहे. या कामाला नॉर्मली 5 ते 6 महिने लागतात, जे काम 63 तासात पूर्ण करण्याचा प्रयत्न मध्य रेल्वे करते आहे. या कामामध्ये जी आपल्याला अपेक्षित वेग होता किंवा जे अपेक्षित आपले प्लॅनिंग होतं त्याच्या थोडंसं शेड्यूलच्या पेक्षाही चांगल्या वेळेमध्ये आपलं पूर्ण झालेलं आहे. यातली एक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी स्लो लोकलची जी लाईन होती ती आज दुपारी 12:30 वाजेपर्यंत मिळणं अपेक्षित होतं. जी लाईन मध्य रेल्वेने आपले अधिकचे कर्मचारी लावून सकाळी 8 वाजेपर्यंतच पूर्णतः परिचालनासाठी योग्य केलेली आहे आणि त्या लाईनवरचं परिचालन देखील 8:04 चालू आहे. यामुळं मध्य रेल्वेवरच्या ज्या लोकल सेवा आहेत त्या साधारणपणे आपल्या शेड्यूलच्या फक्त आज 5 ते 7 मिनिटं उशिरा चालू होत्या. सकाळपासून जो मेगा ब्लॉक सुरू झालाय त्याच्या बाबत काही तक्रारी आल्या आहेत का किंवा प्रवाशांकडनं काही आक्षेप किंवा त्यांची काही गैरसोय झाली का आतापर्यंत? कारण खऱ्या अर्थानं मोठा मेगा ब्लॉक आणि निश्चित स्वरूपात मुंबईवर त्याचा परिणाम होईल, तशा तत्सम प्रकारच्या काही तक्रारी आल्या आहेत? अद्यापपर्यंत प्रवाशाची अशी कुठलीही तक्रार आपल्याकडे आलेली नाही. म्हणूनच मी सगळ्या प्रवाशांना अगोदरच आता धन्यवाद दिले की प्रवाशांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद मध्य रेल्वेच्या आवाहनाला दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या प्रवासाचं जे नियोजन केलेलं आहे, सोबतच आम्ही बेस्ट प्रशासन आणि KDMC, TMC या प्रशासनाला देखील धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी आपल्यासाठी जी रिक्वायर्ड नंबर ऑफ बसेस होत्या किंवा जे ॲडिशनल सर्व्हिसेस चालवल्या आहेत ज्याच्यामुळे प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल अशी त्यांनी खात्री केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सह मी ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई.